हॅलो गाईस, आज आम्ही ना डेकोरेशनची तयारी करायला घेतली आहे. आमचे एवढे फिक्स झाले आहेत. आम्ही तुम्हाला नक्की रेडी झाल्यावर थीम दाखवू. काय बोलणार सो गाईस, आम्ही आज तिसरा दिवस आहे. डेकोरेशन आम्ही करतोय, म्हणजे तयारी चालू आहे. आता आम्ही बोट केली, बोट बनवतोय. पण आमची ना ग्लूगनच हरवली आहे, भेटत नाही आहे. सो गाईस, मी आज बोट बनवते. बघा, लग्नाची बाजा वाजू गाईस, माझी बोट झाली आहे रंगवून. आता मी तिला नाव देते. काही जी ऊ करते, तिला सांगा काय ते तोंडाने बोलायला. गाईस, तर बोटीला नाव देऊन झालंय आणि ही एक टोपलीची कलरिंग झाली आहे. दुसरी टोपलीला कलर मारते आणि वाजले आहेत. लावली आपण ही बॅक साइड आहे ना आपली, आणि तिथे हम होडी बना रहे होडी बनवलंय बघा. काय बनवलंय ते समजत नाहीये. हे लावून त्याला हे बघ, हे लावून हे बघ, हे नक्की तू जास्त काम करतो की तो पहिले ते सांग. गाईस, हे लोकांचं भांडण चालू आहे. तू येऊन मला नेहमी सांगतो हा फक्त तो तर तुझ्या समोर बोलतोय. अख्खा दिवसभर फक्त खेळत ठोकत होता तो. मम्मीला विचार बोललं बाबा हाच होता तुला बापरे फटफट. इकडे बघ, होय इथे बघ. म्हणशी का हिचं नाव नाही टाकले, रडते जाम. हिचं नाव टाकले पाटावर नाव टाकले.
गाईस तुम्हाला नंतर दाखवते मी माझ्या गणपतीच्या वाटात माझंच नाव. हा युट्यूब चॅनलचं नाव काय? दोघी भांडतायत. काहीतरी वेगळं ठेवलं पाहिजे असं युनिक काय. पळून जातो. हा डायरेक्ट बोलतो की जसं डेकोरेशनचं काम काढलं की लगेच हा पळून जातो. माझ्यासमोर पप्पा आहेत माझे साक्षीदार. धीरू ऐकतोय ना? काही जा बघा सारखा मला बोलतो ठेव ठेव. त्याच्या मनात आलं काही जा बघा डबल डबल पितोय. याच्याकडे दुसऱ्या माळावर आपली नुसती गाईच असतात त्या बघायला. ना वहिनी आमची वहिनी येऊन जेवण करते प्लीज सांग यार. आणि ते पण विदाउट मेकअप. बघा जरा लुकअप दाखव जरा. दाखवला एकदम एकदम दाखवलाय वहिनी बघ इकडे जरा. अरे बघ ना ती लाईव्ह आहे. बघ कसं आहे. गाईस ती आहे ना वकील आहे पण ती आज जेवण करते. वकील जेवण करतात घरचे तर जेवतात. जर तुमच्याकडे कसली केस असेल तर हिला द्या. तेच सांगतो तुला इनाईट मध्ये घे तबला शिल्ला घे. एक मिनिट केलं काय दमायला काही नाही केलंय. असाच बोलता ना म्हणून मग मला काय बोलते तुझा नवरा काम नाही करत. धीरूभाई अंबानी हे तो नीट बस नीट बस. कप घ्या कप. काचेचा ग्लास. माझ्याबरोबर आपण आधी झाल्याला पण आपण बांधतोय. चल उठा भाई. गाईज माझं नाव बघा. तू बोलतोय बरोबर आहे. माझा सर्वात मोठा प्रश्न सॉल्व्ह करायचा इथे आता. कुठला ज्याच्यामध्ये तुला कमी वटाणे लागतात. हा तो आलाच बरोबर. अरे बस झाला तो ब्लॉग. घे ना. ठेव. मोठा मासा घेतला. सॅलरी तेवढे पण. मच्छी घ्या. मच्छी घ्या. मच्छी कुठली आहे मच्छी? पापलेट. कसे दिले? कसे दिले? 200 रुपये वाटा. तुमची मच्छी तुम्हीच ठेवा. आम्ही जातो. तुम्ही श्रावणी सुकले ना. गाईज आमच्या डेकोरेशन मधली ही खासियत आहे. ही माझी मोठी बहीण आहे. अरे ते इथे ठेवलं तर ना. हॅलो गाईज तुम्ही बनवले ती माणसं बनवलेत मस्त वाटतायत ना. कमेंट करून सांगा. हे बघा अंकल बघतायत.
येस त्याला बोटीला अजून पूर्ण बॉर्डर घे ना. गाईज ही बघा, ही बोट मी बनवलेली ना, तिला लाइटिंग लावतायत. लाईट झाल्यावर मी तुम्हाला सांगते. गाईज असते गाईज ही बघा, ही बनवलेली बोट दादानी कलर केली आहे. लाइटिंग केली आहे. कशी वाटते कमेंट करून सांगा. नीट दाखव, पूर्ण दाखव. हा अशी नीट दाखव पूर्ण. मला ग्रीन कलर मारायचा. अशी दिसणार, अर्ध अर्ध काय ग्रीन कलर ह्याच्यावर मागू. हा अशी दाखव. बरोबर. गाईज आम्ही हे बघा, देवा तुझ्या दारी आलो, गुणगान गाया तुझ्या नामान साचा, जन्म जाई वाया, हे देवा दिली हाक, उद्धार कराया, आबाळाची छाया तुझी, समुद्राची माया. भगताचा पाठीराखा गरीबाचा वाली, माझी भक्ती तुझी शक्ती एक रूप झाली, देवा दिली हाक उद्धार कराया, आबाळाची छाया तुझी समुद्राची माया.
गाईज आमचं डेकोरेशन झालेलं आहे. ह्याच्यात जे चेंजेस झाले तर तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये दिसेलच.